सोलापुरात व्यक्त केले। चांगले चांगले लोकांना बुद्धी चांगली आली। कोरोनामध्ये इतकं स्पष्ट कळालेलं आहे कोणाला कोण होणार नाही, वेळ आता सगळे जाणार आहेत, माणुसकी राहायला पाहिजे अशा प्रकारचं पूर्ण सगळ्यांना समजलेलं आहे। असं असताना देखील परत पैशासाठी करतात नंतर मला काय समजतं। म्हणून या ठिकाणी सरकार देखील, जे सरकार महाविकास आघाडी सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी त्यांना पूर्ण न अंधारात ठेवून अहवाल तयार केले, अहवाल दाखल केले, अहवाल शोधायला जाता काल फोन केलं अहवाल शोधतो, थांबा तुम्हाला पाठवतो। म्हणजे इतकं भयानक या ठिकाणी सोलापूरमध्ये 42 म्हणजे सगळी जिल्ह्यामध्ये 40 धरा, 1000 दुकानं, 1000 दुकानला प्रत्येक दुकानाला 10 लाख रुपये। एक नंबर ते नाही पैसे खाणारे निश्चित। तुम्ही 80 त्यांनी म्हणतं ते रत्नापुरे म्हणलं मला की 80 लाखाला दुकान जातो, तो 10 लाखात मिळाला आता, कारण का आम्ही चांगला विकाव एक अधिकारी 2 एका दुकानाला 20 लाख जरी घेतले तर किती पैसे झाले, पैसा का काय समज। म्हणून आपण आता जे तुम्ही कष्टस्थान केलेलं आहे MIDC किंवा आपल्या ज्यांना बुद्धीनं आम्हाला मदत करायचं या ताडी दुकान हटवण्यासाठी, ज्यांना ताकदीनं मदत करायचं आहे, ज्यांना आम्हाला सोबत राहून संघर्ष करायचा आहे, या सर्व माध्यमातून आपण एकत्रित करून या ठिकाणी समजा इथं दमदाट्या व्हायला सरांच्या इथं शिकायला भेटणार आहे। म्हणून आपण या ठिकाणी पूर्णपणे बैठक बोलवून येत्या बुधवारी आपल्याला एक धरणे आंदोलन मी करण्याचा या ठिकाणी निर्णय घ्यायचा विचारात आहे अजून। पण आपण सगळेजण म्हणलं बाबा प्रत्येक भागातून तुम्ही लोक येत असाल, काय एखादा गुन्हा दाखल तो 188चा हो दे गुन्हा दाखल, काय फरक पडला, सगळे गुन्हे काढून टाकणार नंतर कोरोनाचे। म्हणून नाही का आपण सर्वांनी बुधवारी तुम्हाला सगळ्या संबंधी आहे तर सांगा तुम्ही, नंतर शोले पिक्चर सारखं होईल ना तर आधी उतर आले इतर राकेश शोले पिक्चर सारखं होईल आधी इतर झालं तर। म्हणून सर्वांनी सांगा बुधवारी आपण सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत किंवा 12 ते 3 वाजेपर्यंत कलेक्टर कचेरीकडे आपण धरणे आंदोलन करूया, भागाभागात घेऊन जाऊन तिथं असं करायचं। टाइम दिसेल ताडी दुकाने विरुद्ध संघर्ष समितीच्या वतीने जर आपण आता बघ बीडी कामगारामध्ये एखाद्या ठिकाणी किमान ठरलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ठरतो, तसं आता एक सोलापूरमध्ये संघर्ष चालू आहे, इतर गावात सुद्धा चळवळ चालू झालेला आहे। अरे बापरे काय तर व्हायला त्यांचं भीती आहे, पण आपण संघर्ष चालवून बसलं आता करू नये काय फायदा म्हणून चालत नाही। सोलापूरमध्ये नागपूर, पुणे आणि सोलापूर 3 ठिकाणी बंद आहे शिंदे दुकान। म्हणून आपण बुधवारी येत्या बुधवारी 2 तारखेला आपण सकाळी 11 ते 1 वाजेपासून पूर्ण दिवस बसायचं नाही, सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करायचं असा प्रकार निर्णय घेऊया आणि सर्वांनी त्या